आपण पाहताय महाफास्ट आणि पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 वेगवान बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत पुन्हा एकदा हादरलाय। उत्तर भारतासह राजधानी दिल्ली, राजस्थान, जयपूर, श्रीनगरसह पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के जाणवलेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी मोजण्यात आली आहे। हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगण्यात येत आहे। नवी दिल्लीमध्ये दुपारी 2:30च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। जवळपास 5 मिनिटांसाठी हे धक्के जाणवले। रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी मोजण्यात आली। कुख्यात डॉन छोटा राजनला अटक झाली आहे। इंडोनेशियामधल्या बाली बेटावर ही अटक झाली आहे। AFP वृत्त संस्थेने माहिती दिली आहे। छोटा राजन जेडी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। भारतातून चुकून पाकिस्तानात गेलेली मूकबधिर तरुणी गीता तब्बल 13 वर्षांनी मायदेशात परतली आहे। ईडीच्या 5 अधिकारी ही गीतासोबत भारतात आले आहेत। तिची आधी DNA टेस्ट करण्यात येणार असून नंतर तिच्या आईवडिलांकडे तिला सोपवलं जाईल। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला भारतात परत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता। महागाईच्या विरोधात आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर, महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन CST ते आझाद मैदानपर्यंत करण्यात आलं। मात्र या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या अनेक नेत्यांची नावं होती। मात्र त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली। तसंच नाशिकमध्येही महागाई विरोधात राष्ट्रवादीतर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। महागाई कमी न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला। सरकारची धोरणं शेतकरी विरोधातली आणि महागाईला खतपाणी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला। पुण्यातल्या लोणी काळभोरमध्ये आंदोलन करण्यात आलं। थाळीनाद आंदोलन सुरू करत रास्ता रोकोही करण्यात आला। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या वेळी पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक अडवली गेली। मात्र पोलिसांनी सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले आहेत। सरकारनं एकीकडे नृत्य पथकाला 8 लाखांचा निधी मंजूर केलाय, पण लातूरमध्ये केवळ 260 रुपयांसाठी एका मुलीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली। राज्यातील अस्वस्थ मानसिकतेचं हे विदारक चित्र असल्याची टीका करत अशा किती स्वाती आज महाराष्ट्रात आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत आणि सरकार त्यांचे जीव वाचवण्यासाठी काय करणार आहे असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे। नगरचं पाणी मराठवाड्याला देण्याबाबतचा वाद आता आणखीच चिघळत चालला आहे। मराठवाड्याला नगरचं पाणी सोडू नये यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर दाखल झाले। तर दुसरीकडे हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आमदार बंब यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत। तर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन तीव्र करण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींची 1 नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये बैठक होणार आहे। निरागस मुलांना आपल्या वासनेची शिकार बनवून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करून शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ बनवलं पाहिजे असं स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे। मुलांविरोधातल्या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी हाच उपाय असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे।
बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आता बोनससाठी संपाचं हत्यार उपसलंय। बोनस द्या नाहीतर आज मध्यरात्रीपासून संपावर जाऊ असा इशारा बेस्ट कर्मचारी कृती समितीने दिलाय। या संदर्भात आज बेस्ट प्रशासन आणि कृती समितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये होणारी चर्चा निष्फळ ठरली तर बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांना वाढीव 6% महागाई भत्ता देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। त्यामुळे 113% दराने नवीन महागाई भत्त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर 2015 पासून नियमित वेतनापासून केली जाणार आहे। राज्यातील 1,40,000 रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर संपणाऱ्या या योजनेला 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। परवान्याची मुदत संपल्यावर 6 महिन्यात नूतनीकरणाकरता अर्ज न केलेल्या रिक्षांची संख्या 1,40,065 असून सध्या या रिक्षा रस्त्यावर परवान्याशिवाय फिरत आहेत। मुंबईतील आपल्या ग्राहकांना दररोजचे जेवणाचे डबे अधिक जलद गतीने पोहोचवण्यासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी आता मोटरसायकलचा वापर करण्याचं ठरवलं आहे। टीव्हीएस कंपनीने मुंबईच्या डबेवाल्यांसाठी विशेष वाहन तयार केलं असून एका वाहनावर 30 ते 40 डबे अडकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयाने विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांचे कान उपटले आहेत। अशा घटना समोर आल्यास संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली। या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। इंडोनेशिया आणि त्यानंतर जपानमध्ये आलेल्या सुनामीनंतर किनाऱ्यालगतच्या परिसरातून जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने सुनामीपूर्वीच सायरन वाजवणारी यंत्रणा मुंबईतल्या नौदलाच्या INS आंग्रे तळावर बसवण्यात आली आहे। आज या यंत्रणेची चाचणी केली जाणार आहे। या सायरनमुळे दक्षिण मुंबईला याचा फायदा होईल असं नौदलाकडून सांगण्यात येत आहे। लोकलच्या गर्दीत सॅक हातातली बॅग सांभाळताना त्रेधा तिरपीट होणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं अधिकृतरित्या जे आकाराचे हुक डब्यामध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी रेल्वे बोर्डानं लोकल डब्यांची निर्मिती करणाऱ्या ICF कारखान्याला त्या प्रकारचे बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत। राज्यातील महामार्गांवरील अपघातांची संख्या गेल्या वर्षभरात घटली आहे। राज्यातील छोट्या मोठ्या अपघातांची संख्या ऑगस्ट 2015 मध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20,000 कमी झाली आहे। राज्यातील महामार्गावरील सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या महामार्ग पोलिसांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा केला जात आहे। शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाने सुरू केलेलं आंदोलन जातीची वर्तुळे ओलांडून धर्माच्या आखाड्यात पोहोचलं आहे। सरकारने आरक्षणाची मागणी धडकावून लावल्यामुळे संतापलेल्या पटेल समाजातल्या काही लोकांनी हिंदू धर्म सोडण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचे 2 टप्पे आता पार पडलेत। अजून 3 टप्प्यांमधलं मतदान व्हायचं आहे। निवडणूक शिगेला पोहोचली आहे। निवडणुकीची उत्सुकता तसंच नेत्यांचा तोल मात्र त्यात जाऊ लागलाय। RJDचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे। मोदी कुठल्या जातीचे आहेत हे कुणालाही माहीत नाही असा टोला त्यांनी लगावलाय। जर कुत्र्याची सांगड दलितांशी आमच्या एखाद्या नेत्यानं मनात जरी घातली असती तरी आम्ही अशा नेत्याला काँग्रेसमधून बाहेर काढलं असतं असं राहुल गांधींनी बिहारमधल्या प्रचार सभेत VK सिंग व भाजपवर जोरदार टीका करताना म्हटलंय। VK सिंग यांनी हरियाणातील दलित हत्याकांडासंदर्भात केलेलं वक्तव्य महागठबंधन बिहारमध्ये भाजपच्या विरोधी प्रचार रणनीतीचा भाग म्हणून वापरत आहे। ओक्लाहोमा इथं विद्यापीठातल्या परेडसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत कार घुसून झालेल्या अपघातात 4 जण ठार आणि 47 जण जखमी झालेत। मृतांमध्ये निकिता नकल या मुंबईकर विद्यार्थिनीचा समावेश आहे। निकिता ही MBAचं शिक्षण घेत होती। ओक्लाहोमा इथं विद्यापीठात विद्यार्थ्यांची परेड सुरू होती।
इराकवर लादलेलं युद्ध ही मोठी चूक होती अशी जाहीर कबुली इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढलेल्या युद्धामुळेच आयसिस ही दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात फोफावली. या युद्धापूर्वी सत्याचा अपलाप करण्यात आला असं त्यांनी स्पष्ट केलंय. लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या समुद्र किनाऱ्यावर निर्वासितांचे 40 मृतदेह शनिवारी आढळले. पूर्वेकडील झिल्टेन गावात त्यातील 24 राहिलेले मृतदेह जवळच्या खोम्स गावात वाहून आल्याचं लिबियाच्या रेड क्रेसेंट प्रवक्त्यानं सांगितलंय. श्रीलंकेनं अटक केलेल्या तामिळनाडूच्या 86 मच्छीमारांची सुटका होणार आहे. गेल्या बुधवारी श्रीलंका या मच्छीमारांची सुटका करेल. याच दिवशी तामिळनाडू सरकारही 2 श्रीलंकन मच्छीमारांना मुक्त करणार आहे. 2 महिन्यांपूर्वी त्यांना अटक झाली होती. सिरियामध्ये पुन्हा एकदा संसदीय निवडणूक घ्यायला सिरियाचे अध्यक्ष बशार अल असाद तयार असल्याचं रशियाच्या एका नेत्यानं सांगितलंय. तसंच या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी असाद पुन्हा एकदा रिंगणात असल्याचंही ते म्हणाले. सिरियामधील अराजकता नष्ट करण्यासाठी लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा निवडणूक होणं आवश्यक असल्याचं रशियाचं मत आहे. पहिल्या महायुद्धात जर्मनीशी पश्चिम आघाडीवर लढणाऱ्या ब्रिटनच्या सैन्यात 10 वर्ष वयाच्या भारतीय बालकांचा समावेश होता. भारतीय सैनिकांच्या महायुद्धातील योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. फॉर किंग अँड अनदर कंट्री, इंडियन सोल्जर्स अँड द वेस्टर्न फ्रंट असं या पुस्तकाचं नाव आहे. लवकरच भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स आता जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यू टेलिव्हेंचर्सनं या नवीन स्मार्टफोनचं नाव जाहीर केलं असून यंदा दिवाळीत हा स्मार्टफोन लॉन्चही होणार आहे. यू युटोपिया असं या पॉवरफुल स्मार्टफोनचं नाव आहे. टेलिव्हेंचर्सचे संस्थापक राहुल शर्मा यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. मारुती सुझुकी इंडियानं आपली नवीन गाडी लॉन्च केली आहे. बलेनो एस असं या गाडीचं नाव असून 4 ते 8 लाख अशी याची किंमत असेल. आज दिल्लीच्या शोरूममध्ये त्यांनी या गाडीची किंमत घोषित केली. HTCचा नवीन स्मार्टफोन HTC One A9 या लॉन्चनंतर आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. HTC स्मार्टफोनच्या डिझाईनवरून हा वाद सुरू झाला आहे. ॲपलनं हँडसेट डिझाईन चोरल्याचा आरोप HTC कंपनीवर केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी अद्याप अनुकूल वातावरण नाही. या मालिकेपूर्वी चांगली वातावरण निर्मिती गरजेची आहे असं मत BCCIचे सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. अशा वातावरणात जर मालिका झाली तर दोन्ही क्रिकेट मंडळांसाठी त्रासदायक होईल असं ते म्हणाले. रणजी ट्रॉफीमधला मुंबई विरुद्ध बडोदा हा सामना ड्रॉ झालाय. मात्र मुंबईनं 3 गुणांची कमाई केली आहे. मुंबईनं ब गटात 4 सामन्यातून 17 गुणांसह आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. पहिल्या डावात घेतलेल्या 50 धावांच्या नाममात्र आघाडीच्या जोरावर मुंबईनं ही कमाई केली. भारताच्या अभिषेक वर्मानं तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलं. हा मान मिळवणारा तो पहिला भारतीय तिरंदाज आहे. कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम लढतीत टर्कीच्या डेमिर एल्मागलिसनं अभिषेकला नमवलं. सुवर्णपदकाच्या लढतीत डेमिरनं अभिषेकवर 145 विरुद्ध 143 अशी मात केली. भारतीय ग्रँडमास्टर अभिजित गुप्तानं इंटरनॅशनल ओपन बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अभिजितनं आपल्याच देशाच्या निलोत्पल दासला पराभूत केलं. गुप्तानं अखेरच्या लढतीत एकतर्फी विजय मिळवला, फक्त 20 चालीत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि बंगाली समाजाला उद्देशून गौतम गंभीरनं आक्षेपार्ह उद्गार काढले असा आरोप बंगालचा कर्णधार मनोज तिवारीनं केला. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील लढतीदरम्यान गंभीर आणि तिवारी यांच्यात बाचाबाची झाली होती. या पार्श्वभूमीवर तिवारी बोलत होता. सामना संपल्यानंतर तिवारीनं सामनाधिकारी वाल्मिक बुच यांची भेट घेतली. या प्रकरणासंदर्भात गांगुलीशी चर्चा केल्याचंही तिवारीनं सांगितलं. हे आरोपही गौतम गंभीरनं फेटाळले.
कुख्यात सिरियल किलर चार्ल्स शोभराजच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे। चित्रपट पाहून देशातील तरुण चुकीच्या मार्गाकडे वळतात असं मला वाटत नाही। जर रामायण पाहून कोणी राम बनत नाही किंवा मुन्नाभाई बघून कोणी गांधीजी बनत नाही, मग चार्ल्सवरील चित्रपट पाहून कोणी त्याच्यासारखंच कसं काय बनेल असा प्रश्न रणदीपनं विचारलाय। क्वांटिकोच्या माध्यमातून प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे। या ॲक्शन थ्रिलर अमेरिकन शोच्या माध्यमातून प्रियंकाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे। भारतातल्या चाहत्यांमुळे प्रियंका चोप्रा क्वांटिकोमध्ये यशस्वी ठरली आहे। दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बाजीराव मस्तानी या सिनेमातील दीवानी मस्तानी या गाण्याची कल्पना तब्बल 12 वर्षांपूर्वीच सुचली होती। या गाण्यात त्यांनी शीश महल उभारला आहे। हा शीश महल तयार करण्यासाठी तब्बल 20,000 काचांचा वापर करण्यात आला आहे। 25 दिवसांपेक्षा अधिकचा वेळ या महालाच्या निर्मितीला लागला, तर गाण्याच्या चित्रीकरणाकरता 11 दिवस लागले। बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट प्रेम रतन धन पायो एका इंग्रजी कादंबरी द प्रिझनर ऑफ झेंडावर अवलंबून आहे। 7 वर्षीय दर्शिल सिंगनं एका चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचे लहानपणीचं पात्र साकारलं होतं। आता पुन्हा एकदा दर्शिल प्रेम रतन धन पायोद्वारे चमकणार आहे। तो अभिनेता नील नितीन मुकेशचं लहानपणीचं पात्र साकारतोय। त्याचा मोठा भाऊ 9 वर्षीय ध्रुव लहानपणीचा सलमान खान रंगवणार आहे। लवकरच मिशन सपनेचा दुसरा सीझन येत आहे। या चित्रीकरणाला नुकतीच पुण्यात उत्साहात सुरुवात झाली आहे। पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्याला गायक सोनू निगम दिसणार आहे। एका 35 वर्षांच्या राजू खिराडे या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीची मदत करून सोनू निगमनं HIV बद्दल जागरूकता निर्माण केली आहे। टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागीची बिग बॉस 9 मधून एक्झिट झाली आहे। बिग बॉस 9 मधून एक्झिट होणारी रुपल ही दुसरी स्पर्धक आहे। बिग बॉसच्या घरात सर्वात अधिक स्वार्थी मंदना असल्याचं रुपलनं म्हटलंय। क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर सिनेमा येणार आहे। या सिनेमाचं कास्टिंग सध्या सुरू आहे। या सिनेमात रवी शास्त्रीच्या भूमिकेसाठी अभिनेता गौतम गुलाटीला विचारणा झाल्याची चर्चा सुरू होती। गौतमनं सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करिअर करायचं ठरवलं असल्यानं त्यानं या सिनेमाची निवड केली आहे। बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यामध्ये लग्नाच्या निर्णयावरून भांडण होत असल्याचं बोललं जात होतं, पण आता हे दोघं एकत्र राहणार असल्याची चर्चा आहे। वरळीमधील एका इमारतीत फ्लॅट बुक करून एकत्र राहायचं दोघांनी ठरवलंय। एक्स पास्ट इज प्रेझेंट या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन 11 दिग्दर्शकांनी केलं आहे। फिल्म मेकरच्या रिलेशनशिपवर आधारित असलेला हा सिनेमा आहे। स्वरा भास्कर, हुमा कुरेशी, राधिका आप्टे, नेहा महाजन, पिया वाजपेयी, रिया सेन आणि गॅब्रिएल श्मिट या अभिनेत्रींनी यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे। हा सिनेमा 20 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे। बॉलिवूड अभिनेत्री आसिन येत्या 26 नोव्हेंबरला उद्योगपती राहुल शर्मा सोबत विवाहबद्ध होणार आहे। आसिनच्या लग्नाचं रिसेप्शन दिल्लीतच होणार आहे। वेस्ट एंड ग्रीन्स परिसरातल्या एका फार्म हाऊसमध्ये हे रिसेप्शन होईल। हे ठिकाण तेच आहे जिथे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं लग्न झालं होतं। सुप्रसिद्ध नॉव्हेल ग्रेट एक्सपेक्टेशनवर आधारित फितूर या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय। या सिनेमात कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत। हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे। आमच्या घरी काजोल माझ्या सिनेमांबद्दल काहीच बोलत नाही, पण माझी 12 वर्षांची मुलगी न्यासा मात्र सिनेमावर टीका टिप्पणी करण्यात पुढे असते, अशी गोड तक्रार अभिनेता अजय देवगणनं केली आहे। न्यासा आपल्या वडिलांचे सिनेमे लक्ष देऊन बघते, त्यांच्या सिनेमाचं ती आपल्या परीनं कठोर परीक्षण करते असं अजयने म्हटलंय। सुप्रसिद्ध पॉप म्युझिक सिंगर बप्पी लहरी यांच्या स्लम स्टार या अल्बमला भारतासह हॉलिवूडमध्येही मोठी पसंती मिळाली आहे। या अल्बममध्ये मुंबईतल्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मुलांनी स्वतः गाणी गायली आहेत।